उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांना Y+ सुरक्षा देण्यात आलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर धाराशिव तालुक्यातील गोवर्धनवाडी येथे ओमराजे यांचं घर आहे आणि त्या घरासमोर सुद्धा पोलीस बंदोबस्त जी आहे ती देण्यात आलेला आहे। काल 2-3 दिवसापासून हा पोलीस बंदोबस्त जी आहे या ठिकाणी देण्यात आलेला आहे। कुठलाही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस विभागाने ही काळजी घेतलेली आहे। गेली 3 दिवसापासून घरापाशी आणि धाराशिव शहरातील त्यांच्या कार्यालयापाशी पोलीस बंदोबस्त देण्यात आलेला आहे। त्यामुळे एकंदरीतच राजकीय वातावरण जे आहे ते बदललेलं आपल्याला पाहायला मिळतंय। महत्त्वाचं म्हणजे आज 20 जून रोजी पवनराजे हत्याकांड प्रकरणाचा निकाल सुद्धा आज आहे। त्याच पार्श्वभूमीवर सगळंच वातावरण एकंदरीत पाहिलं तर तणावाचं निर्माण झालेलं आहे। त्या पार्श्वभूमीवर गेली 2-3 दिवसापासून त्यांच्या घरी जी आहे ती पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आज निकाल लागल्यानंतर काय परिस्थिती निर्माण होणार याकडे सुद्धा पोलीस विभागाचं लक्ष आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर धाराशिवमधील कार्यालय असेल किंवा ओमराजे निंबाळकर यांचं गोवर्धनवाडी येथील घर असेल या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त जी आहे ती तैनात करण्यात आलेला आहे। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, गोवर्धनवाडी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।